आज 1 कप पिठापासून आपण सकाळचा नाश्ता किंवा मुलांचा टिफिन बनवणार आहोत. सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मुलांच्या टिफिन करता. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी घेतलं 1 कप ज्वारीचं पीठ. हे घरात असतंच आपल्या किंवा मग बाजारात दुकानात सहज मिळतं. त्यानंतर अर्धा कप मी घेतलाय रवा. तर रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे, जाड नाही. माझ्याकडे जाड रवा होता, तो मिक्सरमध्ये मी फिरवून घेतला. नंतर अर्ध्या कपापेक्षा थोडं कमी आपल्याला घ्यायचं आहे दही. नंतर यात आपण ॲड करायचं पाणी. तर मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. परत आपल्याला लागेल तर आपण परत त्यात ॲड करूया आणि लागेलच. मीठ घालायचं चवीनुसार, गरजेनुसार आणि थोडीशी आपण त्यात घालायची साखर. आणि आता काय करायचं, चमच्याने एकदा आपण थोडंसं फिरवून घेऊया, कारण पीठ खाली आहे आणि पाणी वर आहे. एकदा हे फिरवून घ्यायचं आणि नंतर हे मिक्सरला लावून परत एकदा फिरवून घ्यायचं आपण. थोडंसं पाणी परत आपण ॲड करायचं. बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून परत मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि एका भांड्यात मी ते काढून घेतलं. आणि आता याच बॅटरपासून आपल्याला 2 प्रकारचे नाश्ते म्हणा किंवा मग 2 प्रकारचा टिफिन मुलांच्या टिफिन करता तुम्ही सुद्धा बनवू शकता. नंतर आता यात आपण घालायचं अर्धा पॅकेट इनो, फक्त अर्धा पॅकेट, त्यापेक्षा जास्त नाही. आणि हे काही सेकंद 15-20 सेकंद आपण फेटून घ्यायचं, म्हणजे इनो सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि बॅटर पण आपलं मस्त असं फ्लफी होईल. तर गॅसवर मी ठेवला एक तवा. त्यावर घालायचं अगदी थोडंसं तेल घ्यायचं, तेल पसरवून घ्यायचं तव्याला. आता गॅस वाढून ठेवायचा, तवा अगदी व्यवस्थित गरम करायचा आणि गॅस वाढून ठेवायचा. व्यवस्थित गरम व्हायला हवा. 1-1.5 चमचा बॅटर घालायचं. याला पसरवायचं नाही, हलकंसं मी थोडंसं स्प्रेड केलं आहे त्याला आणि गॅस वाढून ठेवायचा. आणि तुम्ही बघा काय मस्त अशी सुरेख जाडी आली आहे त्याला. आणि असं हे नाश्ता बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. अगदी झटपट 5 मिनिटात होतो. एक लक्षात ठेवायचं की गॅस वाढवून ठेवायची आणि तवा अगदी व्यवस्थित गरम करायचा. नाही केला तर काय होणार, अशी जाळी येणार नाही. तर तुम्ही आता बघितलंच असेल, अगदी 5 मिनिटात आपला हा मुलांचा टिफिन तयार झालेला आहे. आणि ज्वारीच्या पिठाचा आहे, त्यामुळे टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे, बनवायला सोपं. असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये द्या, सोबत एखादी चटणी द्या, मस्त लागतं चवीला. अगदी नरम मुलायम जाडीदार आपला नाश्ता तयार आहे. आणि फक्त मुलांच्या टिफिनमध्येच नाही, तर तुम्ही स्वतः सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. ही रंगसुद्धा बघा किती सुरेख आलेला आहे. तर असा हा मऊ लुसलुशीत नाश्ता तुम्ही बनवा, मुलांच्या टिफिन करता बनवून द्या. सोबतच मी चटणी बनवली आहे, शिवाय शेंगदाणा पावडर चटणी बनवली आहे. काही नसेल तर फक्त शेंगदाणा चटणी जरी वरून अशी टाकून दिली ना, तरी मुलं मस्त असं आवडीने खातील. तर इथे आपली टिफिन रेसिपी तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तर आता याच बॅटरमधून आपण बनवूया दुसरा नाश्ता. तर हे बॅटर एकदा आपण मस्त असं फिरवून घ्यायचं. आणि आता आपण तेल वापरणार नाही आहोत, बिना तेलाचा आपल्याला नाश्ता बनवायचा आहे. तर 1.5 चमचा बॅटर तव्यात घालायचं. गॅस मिडियम ठेवायची, तवा मिडियम गरम करायचा, खूप गरम करायचं नाही. आणि मस्त असा हा डोसा पसरून घ्यायचा. गॅस खूप वाढवायचं नाही, कारण तवा जर गरम राहिला तर काय होणार, बॅटर आपलं लगेच तव्याला चिपकेल. त्यामुळे तवा अगदी मिडियम ठेवायचा, मिडियम गरम करायचा. वरनं थोडं तेल घालूया. डोसा थोडासा ड्राय झाला की वरनं थोडंसं तेल घालायचं, तेल पसरून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायची. आणि नंतर यावर मी घातले थोडीशी शेंगदाणा चटणी. वेगळं काही नाही असलं तरी चालेल, पण मस्त अशी शेंगदाणा चटणी घालायची. घरी कधी नसतं भाजीला वगैरे, किंवा कधी सांबार बनवायचा कंटाळा येतो, कधी चटणी बनवायचा कंटाळा येतो, तर अशा प्रकारे थोडीशी शेंगदाणा चटणी जरी तुम्ही डोस्यावर पसरून दिली ना, तरी चवीला अगदी मस्त लागतं आणि असंही खाल्लं तरी खूप छान लागतं. तर बघा 1.5 ते 2 मिनिटानंतर डोसा बघा, कलर बघा किती सुरेख आला आहे, सोनेरी रंग आला आहे मस्त, आणि मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. तर आता हा डोसा आपण काढून घेऊया आणि झटपट 5 मिनिटात होतो. खूप वेळ लागत नाही आपल्याला बनवायला. 5 मिनिटात आपले हे 2 नाश्ते तयार झालेले आहेत. आणि डोस्याला रंग बघा किती सुरेख आला आहे. आता हा सुद्धा आपण काढून घेऊया. तर सकाळच्या घाई गडबडीत फक्त 1 वाटी ज्वारीच्या पिठापासून तुम्ही अशा प्रकारचे नाश्त्याचे 2 प्रकार नक्की ट्राय करा.